आपल्या पिवळे पिवळे धम्मकत कमसे कम 1 किलो एवढे काजी आपल्या गावल्यात. आणि सध्या तरी सुक्या काजीचो रेट हा म्हणजे जे हे सुके काजी असतात याचो 160 रुपये बाजारात रेट हा म्हणजे तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी सध्या मार्चचा महिना एंडिंग आला आहे, 5 दिवस राहिलेत महिन्याचे. तर सध्या कोकणामध्ये काजी सगळीकडे फेमस आहेत. कोण विकत घेतंय तर कोण ऑनलाईन मागवतं, असे भरपूर हे आहेत. पण आमचे नशीब एवढं आहे की आम्ही कोकणामध्ये आणि आमच्या घराच्या बाजूलाच काजीची झाड आहेत. तर गेले एक 10 वर्ष आधी आमची काजी लावलेले होते. म्हणजे एक झाड आहे ते भरपूर मोठं आहे, म्हणजे कमसे कम बोलू शकता तुम्ही 10-15 वर्षापूर्वीचं झाड आहे ते. तर सध्या तरी ते काजीचं झाड आहे ना भरपूर मोठं झालं आहे. आणि दरवर्षी आम्हाला ते काजीचे 15 ते 20 किलो काजी आम्हाला भेटतात, पिके काजी. आणि हिरवी हिरवी जी फळं असतात जसे की आपण बोलतो काजीची भाजी, त्याची पण काढू शकतो आपण. तर आम्ही ते काय काढत नाही, कारण की आमची खालची बारकी बारकी झाडं आम्ही त्याची काढतो. तर आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की काजी, ते आमची जी जुनी काज आहे त्याचे काजी केवढे भेटतात आपल्याला ते आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. मंडे आता जाता हो आपलं परडो हे जुना घर आहे ते. तर मंडे आता तुम्ही झाड बघू शकता. हे जे झाड आहे ना आपल्या समोर दिसतंय हे एकच काजीचं झाड आहे. पूर्ण मोठं आहे, केवढं भरपूर मोठं आहे, कारण मी तुम्हाला बोललो आहे व्हिडिओमध्ये 10-15 वर्ष आधीचं झाड आहे ते. आणि ह्याच्या आम्ही भरपूरपैकी फांद्या पण मारलेल्या आहेत. तर हे बघू शकता, हे इथून झाड आहे सुरू झालं आहे. हे एवढं मोठं झाड आहे, पूर्ण भरपूर मोठे आहे. तर आज तुम्हाला खालचे काजू दाखवायच्यात किती पडलेत हे बघा. हे सगळे काजू इथे पडले आहेत. तर मंडळी हे काजू बघू शकता किती पडले आहेत. हे जे बोंडू आहेत हे वरनं पडल्यानंतर ना हे असे झिजरतात आणि परड्यामध्ये जर नाही आलं तर ते हळूहळू कुसायला लागतात. तर हे इथे काही पकं जमा करून ठेवलेलं आम्ही लोकांनी. हे सिंगल असे काजे आहेत ना सुकून जातात, म्हणजे जे वांडर मेंढर असतात ना ते खातात आणि मग ते काजी असेच पडतात. तर हे बोंडू बघू शकतात किती पडलेत परड्यात आपल्या. हे बघा आई असे अयो काजी सगळे पिवळे असतात. ही पिवळी काजं आमची बघू शकता. मोहूर पण अजून एका भरपूर बऱ्यापैकीच आहे. इथे पण काजी पडलेले आहेत. हे बघा इथे मुळाखाली झाडाचं मूळ आहे. तुम्ही काजीचं मूळ बघूनच सांगू शकता की केवढ्या वर्ष जुनी आहे हे काज. भरपूर वर्षापासून आहे. इथे वाळी पण लागते झाडाला, वाळी, कारण की भरपूर आहे आणि फांदी इथं चढायला पण चान्सेस आहेत. ते झाड आमचं भरपूर जुनं आहे. हे इथे काजी पडल्यात इथे. हे हिरवी काजी आहेत, हे बघा हिरवे आहेत पण याचा काजू आहे ना तयार झालेला आहे. हे बघा इथे काजी पडलेल्या तिथे बऱ्यापैकी. तर काल आम्ही परड्यात इल्लवून होतो त्यामुळे काय निवडता आले नाही. तर आता मी अचानक आलो तेव्हा मला कळलं. हे बोंडू बघा, हे बोंडू आहे ना ह्याच्या गोवामध्ये ना फेनी बनवली जाते. म्हणजे ह्याचा पण उपयोग होतो. आणि हे काजी सुकलेले असतात ते आपण विकायचे असतात. आता सध्या तरी मार्केटमध्ये 160 रुपयाचा दर चालू आहे 1 किलोचा. आणि नाहीतर काय करतात माहिती आहे का, लोक ह्याला सुकवतात आणि पावसामध्ये ना ह्याला 2-3 दिवस ह्याला पाण्यामध्ये ठेवतात आणि नंतर ह्याला सोडून खातात. म्हणजे ज्या घराची भाजी करतो, जशी की आता आपण ओल्या भाजी करतो तशी सुकी असतात. इथे पण हा बोंडू पडला आहे बघा शकता. चांगला बोंडू आहे, पूर्ण पिवळा पिवळा धम्मक आहे बोंडू हा बघा. हे इथे झेजरला आहे पण हा इथनं पूर्ण पिवळा धम्मक बोंडू आहे. खायला पण भारी लागतो हा बोंडू. तर मंडे आता हळूहळू आम्ही सगळे निवडतो, तुमका दाखवतो शेवटी आपल्या किती गावतात बोंडू. चला तर आपण हळूहळू निवडूया हे बोंडू. तर बघा मंडी आम्ही सुरू केलं आहे निवडूक. तर या बारक्या निवडता सगळे काजी आहे बघा, फुटके फुटके हे बघा येऊ असत. हे बघा मंडई हे कसं एकदम ना सुकल्यासारखे झालं आहे उन्हामुळे. बघा इथे झेजरला आहे पूर्ण, हा सुकल्यासारखा झाला इथे. हे बोंडू जमा करूया सगळे, गमेल घेऊन पुढे जाऊया. काजी बघा हो, काजीचं पुरं ढिगा हे जमा करूचे सगळे आपल्यात. बघू शकता हे बघा, हे असे काजी सुकान पडतात ना ते निवडूचे असतात, कारण की माकड बिकड असतात वांडर मेंढर ते खाऊन टाकतात, त्यामुळे ते नुसते काजी राहतात. त्यामुळे कुठं दिसून येत नाही ते काजी. आणि हे काजी आपले भाजीचे आहेत. हे पण काढताना 1-2 पडतात किंवा ते वांडर फेकतात. हे बघा इथे कसं खाल्यासारखं आहे थोडंसं, तर त्याच्यामुळे ह्याची पण भाजी केली जाते. हे कसं फुकट जाणार नाही आता काजू पडला आहे तो. हे आता ह्याचे बोंडू सगळे निवडूया आपण, तुमका दाखवते शेवटी किती काजी जमतात आपले सगळे. तर हे हिरवी काजी बघू शकतात, हे भाजीचे काजी तयार झालेत पुरे. हे बघा हे इथे पण आहेत काही. तर मंडे आता जरा 2-3 काजी खाली आहेत, तुमका ते पाडून दाखवते बघा. हे बघा हे आहेत, पाडून दाखव गो जरा. तो बघा एक थंय बोंडू हा आता पडताना शॉर्ट दिसतो आपल्या. तो बघा हा बघा, हा पडलो एक हय आणि ह्यो एक हय हा. हे बघा तुमका झूम करून दाखवते. हे बघा 1 मिनटं. ह्या बघ ह्या ही काजू हा ती पडली खाली. आता ह्यो हय एक बोंडू हा. तर बघा हे खाली खाली होते ते तुमका पाडून दाखवले. काज यंदा भरपूर धरली हा हयची दरवर्षाप्रमाणे. हयचा वा हे बघा
हे असे बोंडू हिरवे आहेत पण काजी तयार झाले. उद्या परवा हे पडतलेत, त्यापेक्षा ते पाडून घेतलं, खाली होते ते. आपल्या शेवटी सगळे जमा केल्यावर बघा काजी किती गावले आपल्या, सगळे इतके गावले तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा आपल्या पिवळे पिवळे धम्मकत कमसे कम 1 किलो एवढे काजी आपल्या गावले आहेत. आणि सध्या तरी सुक्या काजीचं रेट हा, म्हणजे जे हे सुके काजी असतात याचं 160 रुपये बाजारात रेट हा. म्हणजे बाजारात जर विकलास ना 1 किलो 160 रुपयांनी जातील. आणि जे हिरवे आहेत ते जर आपण ऑनलाईन बिनलाईन खायच्या ॲपवरनं मागवतास किंवा कोणाकडनं विक्री करतास तर सध्या 1000 रुपये किलो माझ्या मते तरी 1000 रुपये तरी चालला किलो. तर हे दोन्हीचं पण उपयोग आहे. आणि आपण कोकणकर असल्यामुळे आपलं नशीब की आपल्या दोन्ही पण खाऊ गावतात, इकू गावतात किंवा हे साठवून ठेवतात लोक. पावसाळ्यात किंवा पावसाळा झाला की नंतर कोणाला जर काजूची भाजी खाऊची झाली तर हे असतात ना पाण्यामध्ये 3-4 दिवस ना मुरत ठेवतात. त्यानंतर ना हे कोंब आल्यानंतर ना आपोआप या फाटता या मग हे सोलतात आणि ह्याची भाजी करतात. वाईस कडक कडक लागतात पण ते काजीच झाली अख्ख्या शेवटी, ती भाजी पण भारी लागते. तर बघू शकता एवढे आपल्याला शेवटला एवढे बोंडू भेटलेले आहेत. म्हणजे तुमका आजच्या व्हिडिओमध्ये काजी दाखवायचा प्रयत्न केला की आमचा जर जुना झाड होता, आता भरपूर जुना, खरं तर भरपूर जुना आहे, तर त्याचे काजी केवढे भेटतात आपल्याला. तर आता काजी पिकायला लागले ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.